यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते आहे बीडच्या धुळे महत्त्वाची बातमी समोर येते आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह हा परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह परभणीमध्ये आणण्यात आला आहे। हजारो कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशीवरती अंत्यसंस्कार होणार आहेत। परभणीमध्ये हा मृतदेह आणण्यात आलेला आहे। परभणीमध्ये जी घटना घडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती आणि यावेळी जे आंदोलन झाले होते त्या आंदोलकांमध्ये असलेला हा सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्याला मारहाण झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या भावाने देखील आरोप केलेला आहे आणि आता त्याचं पार्थिव हे परभणीमध्ये आणण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी घात झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी होणार असल्याचं त्याच्या भावाने म्हटलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला। पोलिसांकडून त्याला मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे। या सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह आता परभणीमध्ये आणण्यात आलेला आणि आपण पाहतो हजारोंच्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशीवरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मृतदेह परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी याचे पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळालेले आहेत। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। परभणीमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद हे ठिकठिकाणी उमटताना पाहायला मिळालेत। लातूर मधला हा रहिवासी होता सोमनाथ सूर्यवंशी आणि या सोमनाथ सूर्यवंशीचं पार्थिव आता परभणीमध्ये आणण्यात आलेलं आहे। कारण ज्या ठिकाणी घात झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी होणार असल्याचं त्याच्या भावाने सांगितलंय आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रमेश महामुने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नुकतीच जी माहिती मिळते रमेश त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आता जो आहे तो परभणीमध्ये आणण्यात आला असल्याचं समजतंय। त्याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून आणण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याचं पार्थिव आणण्यात आलं आहे। या ठिकाणी बुद्धवंदना घेतल्यानंतर हे पार्थिव आयटीआय कॉर्नरकडील स्मशानभूमीमध्ये नेण्यात येणार आहे। जी जी मात्र आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे ही जी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळालेत। महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि जो हा मृत्यू झालेला आहे भावाने त्याचा आरोप केलाय की हा मृत्यू त्याच्यावर जी कोठडीमध्ये मारहाण झाली त्यामुळे झाला असल्याचं म्हणण्यात येतंय। पोलिसांनी या संदर्भात काही वक्तव्य केलंय का? सध्या तरी पोलीस कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी या ठिकाणी तयार नाहीयेत। मात्र इतर जे आंबेडकर अनुयायी आहेत यांचं एकच स्पष्ट मत आहे की त्याच्यावर मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे आणि हा मृत्यू असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। जे कोणी याच्यामध्ये अधिकारी आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी धरणे आंदोलनही या ठिकाणी चालू आहे। जी जी प्रकाश आंबेडकर यांचं देखील ट्विट समोर आलं होतं। न्याय करून देणार असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। जी प्रकाश आंबेडकर या ठिकाणी सध्या तरी 12 वाजल्यापासून इथंच आहेत। जोपर्यंत या ठिकाणी अंत्यविधी होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। जी जी प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आलेले आहेत आणि त्याच्या सूर्यवंशीचं पार्थिव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सध्या आलेले आहेत। जी 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 मात्र रमेश आपण पाहतो इतकी हजारोंच्या संख्येने इथे कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कोणता अनुचित प्रकार तर घडत नाहीये ना तिकडे? सध्या तरी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी आढळून आलेला नाहीये। भीम अनुयायी आक्रमक आहेत मात्र त्यांनी कसल्याही प्रकारचे या ठिकाणी सध्या तरी अनुचित प्रकार घडलेला नाहीये। जी 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 अजूनही त्या आरोपीला जो आरोपी आहे अज्ञात आरोपी त्याला अजूनही पकडण्यात आलेलं नाहीये तेही एक कारण आहे यांच्या आक्रमकतेचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय ही दोन्हीही कारण आहेत। प्रशासनाने म्हणजेच आता आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन सुरू आहे। मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेत की या संदर्भात आम्ही दखल घेणार आहोत याचा विचार करणार आहोत याबाबत बोललं जात आहे। मात्र तरी देखील हे भीम अनुयायी जे आहेत ते आक्रमकच असल्याचं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचंच दिसतंय। जी जी सध्या तरी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी उपस्थित झालेले आहेत। जी जी रमेश एकंदरच तिथली वातावरण तिथलं परिस्थिती काय आहे? सध्या तरी
भीम अनुयायी या ठिकाणी शांततेच्याच मार्गानं त्याचं पार्थिव घेऊन अंत्यविधीसाठी निघालेले आहेत. जी, प्रकाश आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण वरिष्ठ नेते तिथे उपस्थित असल्याचं दिसतंय का? प्रकाश आंबेडकर यांच्या नंतर या ठिकाणी राहुल प्रधान, तसेच मी महाराष्ट्राचा वडार हे याचे जे सर्वेसर्वा आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जी, प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी काही बातचीत केली आहे का या संदर्भात? प्रसार माध्यमाशी बातचीत करत असताना केलेली आहे. जी. त्या पद्धतीने पुन्हा आणखी प्रसार माध्यमाची पूर्ण या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाची तसेच जिल्हा प्रशासनाची चर्चा करून मी पुन्हा बोलणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. जी जी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे.